बैल पोळ्याचा भेटेन मी आपल्याला बैल पे न्याले हा जगन दिनगा आपल्याला झाडू दादा दिनगा बैल न्याले धुवाले धुवाले नदीवर हा ना झाबरू दादा देते ना थांब ना झाबरू दादा ह्या बैल नेऊ का मी ह्या 50 घेऊन जातो मग हा आणि ते गोरे नाही हे मार काय हे नाही हेच घेऊन जातो नदीवर हा अरे जगन बाबू तुला आटपणार नाही म्हटलं हे हे लज्जात गोरा आहे हे लका हे पोटाचे गोरे होते ना आता कुठं ते कास्तकात घातले शांताराम काकानं म्हटलं तू ते घेऊन जाय बारके हे घेऊन मी घेऊन येतो ना ते बाबा कल्ला करीन ना खामना दाम तू पायाला लेका पोयाच्या दिवशी लय बद गोरे आहे बरं हे तू ते घेऊन जा दोघं जण एक गोरं नाही ना ते गोरे पोयात नाही ना मला हा बैल बरं याला पैसे पण भेटते ना ह्या बैलाला पैसे घात फिरायचा मग कसा एक ठेवा आम्ही जिंकला हा बैल मग हा शेलापर्यंत आमच्या जोडाचे बैल नाही तुले तिकडे सरपंच तिकडे जाणते डांगऱ्या बैला सरपंच घेऊन ह्या बैला घेऊ गायला हे दे ना आम्हाला हा हे पाय आम्ही दोघं जण टाकतो हे गोर माहिती आम्हाला पटातलं गोर होय बरोबर नेतो त्याची काळजी नको रे पाय जोड बांधून नेतो ना आम्ही हे पाय मी काढायला झाबरायला त्याला का नाही यशनील असं एक बांधून द्यायची नदीपर्यंत 2 धाव आणलं मग जरा हातभार लावले आहेत ना तू मा बाबाला नको सांगू कोडी गलट पे पटात बे हे टमाटा हे पाहिलं कोडी गलट पटात तो काय जगव ना पटात कोडी गलट धावाले हे गलत ना बेटे काय 10-5-6 वर्ष गोर आहे का ते एवढा बैल झाला गोरच करते ते पटातलं काही नाही असंच मार संध्या मारते बाकी आता जोराने झटका मला आवडलं तर बाता सगळं दपकते ते काही सांगून नाही होला लागते जा रे अरे घरे बा घ्या ना जाबरू काय करू सोडणं पप्पा सगळ्या गावाचे धुम झाल्यावर जाशील काय पोया झप काय करू त्या पोट्ट्या गोष्टी तिकडे सोडणार बैल लवकर नदीवर चल झपून घेऊन धुवून जाय करून धुवणं दाणं कलर रंग मारणं झोले टाकणं हे करायचं एवढा टाइमपास करायचा टाइम आहे का हाकल ना मी वाट पूर्ण काय करू बसून तू हा सोडून राहिला ना घे हे घेऊन जाय बाबा बरोबर पकडतो जाय त्या मी येतो सरपंचाचे बैल घेऊन हे घेऊन जा तुम्ही तिथपर्यंत त्या बाबा आहे जटा भाऊ हे जगा नाही संकेत आहे तुम्ही आहे म्हटलं हे सोडून देतो मी तिकडे सरपंचाचे घ्यायला लागते ना मला तो एखाद आहे ना मा मांग तर आहे म्हणा तो पोट्ट्याला लाऱ्याचे येते आहे पण तरी मला जाच लागते ना बापरे लगा भुल्या बापाला घाला शांताराम काका बैल घेऊन आले हे दोघे जण थांब हे गोरा आहे ना समोरच हे भुजाळून द्यावं लागते पोटाचं भान पाहिजे हे थांब जगण्याले आहे रे मस्त चांगले गोरे घेऊन आला हा गावात पैसे जमा करायचे हे लाईन होय याची हर सालच पाहिजे आणते बी तो शांताराम काकाचे बैल हर साल द्यायचे जोड असते मग दुसऱ्याचे घेते तरी का तो देते हा का काय सांगतो याची जरा सोयमुळी करावं लागते जगण्याची संख्याची हे जरा फटाका लावा लागते एखादा बैलाच्या भान पाहिजे बैल नाही वैकून यायला पाहिजे बाबू वैकून यायला पाहिजे पोयाचा दिवस आहे उद्याची कर आहे म्हणून कधी आपल्याला काच्यातच नाही घेतील मग म्हणून म्हटलं बरोबर असं काम करायचं का काय म्हणते ते म्हण नाही का साप बी मर्यान लाठी बी ना तुटे पाहिजे गोष्ट नाही गेली पाहिजे पण या जगण्याला जरासं अद्दल घडूच आपण बापले लोक लहान गोल्डी आहे बे बैल नदीले पाणी बम आहे बे जगन लहान पाणी आहे बे एवढं पोयटा का मला नाही येत बाबा मी काही टेट नाही अंडल तुला आता काय तुला जमते का एवढं मोठं पोय ना तिला का बम पाणी आहे ना बैल पाहिजे बम तिकडे माल टाकाय घेऊन आला बापा लय लोक का गोल्डी बम आहे बे नदीवर मी नाही जात ना बे बम पाणी आहे एवढ्या पाण्यात लगा रेन पोया जागी भलता जागी होऊन जाईन नाही मी काठावर जायचं बा हे बैल काही खरं नाही याला मस्त एक डोके मारून आणालो झापडं दादा लिहू झापडं दादा आला का तो याला आणते अंदरून चांगला पवाळणी घेऊन छाता गिटातून निघून जाते म्हणते छाता गिटा जात असते ना बैलाचा तर उलटा पाण्यात ते पवाळणी देते बैलाले बम आणि बैलाचा पुरा छाता मोकळा होते या येईन बम पुरायला का नदीले तिथपर्यंत घेऊन चालतं काठापर्यंत जाऊ आपण काठापर्यंत पुढे जात बाबा मी फाटून राहिली तू एक काम कर ना मग शेत्या लाऱ्या तुम्ही झाना आता तुमचे झाले बैल सरपंचाचे धुणं चैले आता जरा ते सिंगल शिलसाल झाले जरा पहिले रंग मारून द्या शिंगाईले आणि मग ते मठाट्या यसना का लावून द्या नव्या आणि तिथपर्यंत येतो मी शांताराम भाऊच्या बैलाला जरा पोवाळणी मारून येतो नदीत त्याला जरा पोवाळणी मारतो येतोच मग हा बैल झाला काय निघा मग तुम्ही मिळाल्या का मला ते यसन भेसन घालणं जमत नाही ना रे बारे काही सांगून राहिला राजा झाबरू मी आता जाऊन वासराला दोर नाही बांधला मा घरी कोणतं गाय तर नाही मा घरी मला नाही जमत तूच पाय राजा तूच दे घालून दे यसन पेसन आम्हाला जमते करायचे तर गाठ नाही पाडतायत मला नाही रे मला जमते मला जमते मग माझ्या जोडी नाही काय मी करतो माझ्या घरची जोडी मा बाबा मी करतो झाबऱ्या देतो मी यसन गिसन घालून देतो मटाटा हे सामान सुमान तू येतो पण तिकडे लवकर त्याच्या ताल जमत नाही बरं ते सामान सुमान काही माहित नाही सरपंचाला माहित नाही त्या गण्याला माहित नाही तिथं आहे याच्यात पाणी त्याच्यात पाणी पेटाचा झामला लावते ये लवकर मग तू
त्या सरपंचाला त्याचं सामानही माहित नाही म्हटलं. सामान कोणतं होईन काय होय हे काय होय म्हणते माहीतचा. मागच तर मी दोरा आणले होते त्याच्यात हे म्हणे हे काय जुने दोरा असं म्हणे माहीतचे जोडले का म्हणे तू दुसऱ्याची इच्छा आणली असं मी नाही ना बाबा तुमच्याच होय ना. काय तर त्या सरपंचाचं सामान देऊन देते लोकांना अर्ध सामान त्याच्या इच्छा पचवलाय. हो ना ते कामच तसं आहे सरपंचाचं कामच तसं आहे. तो बरं जाऊ दे ना आता गड्या हबाय गिबाय भरून आहे बरं संध्याकाळी पोया भरू देते का नाही भरू देत कोण जाणे. बरं चल ना मग झप घे ना उरकून. अजून फालतूचं मग इकडे करा तिकडे करा तिकडे करा इकडे करा. हा चला झप आता टाइम नाही राहायचा बातच टाइम जाते ना दिवस कसा जाते माहित नाही पडत ना सणावाराचा. अरे बापरे लहान खोल पाणी आहे बे पाय रे बारे ओ झाबरू दादा पाय झालं का. हा रेन पोयाच्या जागी तुझ्याच निघून ठेवा पायचं बरोबर जातो. हा पायचं बरोबर जातो पोहता येईल ना तुले. अरे जगन हो ना पोयाचं काय बैल आणते मला बरोबर येतो थांब न येले आता तिकडे घेऊन पळणी देतो ना चांगली. पैसे आले का जाते बरोबर येते ये बाबा हे लवकर घेऊन ये घेऊन जा लागते आम्हाला जास्त काही पाहू नको पाण्यात उद्या पोहायला लागेल तर. हा ना ते झाले ना रे हा मनोज ते बैल झाले ना पुरी धुणं झालं झालं ना. चल ना मग पटपट घे ना आता रंग फोंग मारून पाणी पावसायचं झप ते गोरे राहू देतो म्हटलं. गोरे काही नेऊ नको पोयात एक तर माणसाचा एका ते देवलाले बोलावलं येतो म्हणे तो बैल एक जोडीने आले आपल्या इकडे एकच माणूस आहे जोड्या आहे दोन तो एकात होते येतो म्हणे बा तो देवलाल त्याला आवाज देतो जरासा. हा हो ना येतो म्हणे ना देवलाल भाऊ तो झुमराय म्हणे का मला जोडी द्यायचा म्हणे त्यावर देऊ का बाबा जोडी. हा का आणीन बरोबर. हा झुमरा होता पाहुणे बाई म्हणे पाहुणे बाण आम्ही दोघं जण एक दोन जोड्या घेऊन जातो म्हणे बा. अरे काय रे निरा ते पैसे सावडासाठी करते ते जोड्या नेते कायच होते काय ते 4 गाव हिंडाचं होय ते ढंगाच आहे का ते निरा याच्या दाराशी त्याच्या दाराशी घेऊन जाते जोड्या. राहू दे फालतू त्याला नको देऊ त्याच्याजवळ नको देऊ बा जोडी फालतू जोडीचा पसका करून जाते तो काम ना दाम लागा तर तू घेतो एक जोडी एक देवलालच्या जवळ देतो. सरकेच होते आपले गेले मंदिरात मारुतीवर नेले नारे फोडलं पोया झाला एक दोन आपल्या घर जवळच्या घरी काय असं जायचं नाही तर घरी आणून सरकेच होते बांधून द्यायचे पण ठोंबरा चारा आणि जेवून घ्या पोरणाच्या पोयानं झालं. काय फालतू त्या ज्याच्या झुंबऱ्याच्या मागं लागून राहिला. अरे मी नाहीच म्हटलं त्याला मला माहित आहे तो त्याचं बेवडं झोपण कुठंही दारू पिऊन 3 बैल सोडून काही खरं आहे का त्याचं त्याला सांगून देतो तुमचंच नाव सांगता येईल बाबा नाही म्हटलं म्हणून. हा त्याला तुम्हाला जरा दबते तो नाही तर मला बा अजून शिकवायचं होते तुमचंच नाव सांगतो का बा घरच्या घरी जोडी काही हिंडू नको कुठं हिंडू नको म्हटल्यावर तो नेतच नाही बैल कुठं. बाबा काय मी जिंका नाही टाकीतच घेऊन आपा पापा मी लावलं मी तुमच्यासाठी ना बैलाचा म्हटलं माझ्याजवळ हे नाही बैलाचा माझ्या बाजारात पोयात त्याचा माझ्या इकडे त्याचा म्हटलं 2-4 घरी जाईन मी मोठा बैल घेऊन. हळू पेलं का शंभ्या बैल घेऊन पैन बरं ठीक आहे माझ्या हाती एक दोर ठेवून एक दोर त्या हाती काय लेकराचा हट राहते. बरं ठीक आहे हा उद्या आणलं का तू या तो बैल पोया उद्या ते आपला ताना पोया राहायचं उद्या घेऊन जातो ते बैल काय मोठे बैल घेऊन जाता का लोकांच्या इथं. हा मोठा बैल पाहिजे म्हटलं मोठा बैल सगळे जण जगान संकेत सगळे पट्टे घेऊन आले म्हटलं त्याच्याजवळ बैल आहे मी का रोग आपल्या घरच्या जवळ असं आपल्याला. हा मला एक बैल लागेल म्हटलं माझ्या हाती. खाना का खाना एवढी सोय होऊन राहिली तुम्हाला तर रोजचाच पोया पाहिजे होता. घे ना खाना एवढा मोठा सरपंचानं हलप मांडला ना फोटो खाली नाही दिसले पाहिजे म्हणून. खाना मी भलते मिचके बैल आहे तुमचे मा बैला झप काही ढोस घेत देत जा ना येले. हा काही देत नसा शनिवार मग बाई निरा मिचक करत राहते ते. अरे काय ढोस देतं ते इले काय कोण आहे करणार. एक खेप द्या आणि 2 खेप नाही आहे त्याच्यापेक्षा जसं आहे तसं आपलं सदा नाही बियायचे चालते. काय ते मिचक हे गोरवलंयच मिचक आहे पहिल्यापासून मिचक आहे नी मिचक तो बरा आहे आपला खायच्या तो भात घेते झप खाल्लंय त्यानं ह्या आपला चाल काय लेखाचा खोलच पोट राहते कधी पाहिलं तो. हा हो ना तेच तर पहिल्या दिवशी बापा बैल मोठे खोल फोटो दिसले नाही पाहिजे पहिलेच तर. काय रे बा खाणार खाणं घे ना मग पाण्यावर घेऊन जाईन मग घेऊन जा लागेल पोया. अरे घे ना काय मानाची जोडी पोचली म्हटलं पोया तुमचं इकडे घाई मग घंटा सरूनच नाही लागा तिकडे पाटलाच्या जोड्या म्हटलं उभ्या झाल्या तिथं मी जागा करून ठेवली तुम्ही याचा पत्ता नाही. हा चल ना झप काही आपल्या इथंच आपलं चालू आहे अलप मांडू दे हे मांडू दे चला लवकर वाटा पोरा तिकडे लोक मग.
अरे हो ना रे बारे गण्या थांब ना झालं ना अलग खाऊ दे ना त्याला घे राहू दे आता खात नाही तो लाऱ्या घे दिले का सोडून दिले का घेऊन जा बरोबर आहे त्याचा पोया फुटल्यावर का मग जाशील का तिकडे काय कामाचा एवढा मोठा साज माज करून जाय घेऊन जाय हा हे घे घेऊन जाय पोचली म्हणते ना मानाची जोडी पोचली म्हणते चल घेऊन जायचं जप जप गण्या घे चल दे हा हे दुसरी जोडी सोडून दे गण्या तू आता आणि तो चेत्या लेका तो कधी येते काय आहे ते देऊन देतो त्याच्या हाती तिकडे दोर तो त्याची वाट पाहिले पुरते का अजून घे चल दे जप जप काय मला समजा न्यायला लावता का तू बरं द्या बा द्या घे रे लारे तू हे जोडी घे मी ते जोडी घेतो त्याच्या जोड जाण देऊन देऊ तो काय कुठं गेला बघतात रे भलते लेको तुम्हाला टाइम आता हे नाही ते नाही काही आपल्या भलत्या टाइमाने जांभलेपणा करत राहायचा नाही अरे आम्ही काय करू रे बारे आम्ही मजूर माणसं जसं सांगन तसं काम करायला लागते आम्हाला काय घे आता सोडले दोर आणि चल दे जाऊ पोयात मला काय जसं सांगन तसं मग सांग पाटला काय पेरून उपर पायटीन पेड गहू असं चालते बा मजुराचं का हो ना मी हमेशा पहिल्या मोऱ्यात पाठवायची कोशिश करतो बरं दर साल सोसून ठेवतो का यंदाच्या साली आपली पहिली जोडी गेली म्हणजे काय तर ते शेल्यावरच जाते ना माझ्या ना काय स्वतः करणार नाही ना मी म्हणून ते काय मला वाटतेच ना पहिली जोडी उभी राहिली पाहिजे आपली तर मै जोडी जाते एकदम शेल्यावरच हमेशाच आहे बोलणे ऐका लागते तिथं पोयात गेल्यावर निरा लोक गोष्टीचं नाव ते अरे बाबा झाला असेल ना काय माया पाया लागते का बैलाच्या पाया लागतील बुद्धीले बैल पहिली बुजालून जाईन तर ओ संख्या इकडे ना इकडे तिकडे घागोडाला बेल का इकडे बैल धरायला जरा सांग मी जरा पोया फिरून मला तर मोका हेणून आला का मला इथं टाकून दिलं ओ संख्या इकडे ना इकडे बाबू ओय सांगे तर बलवणाला जगन बलवणाला तुला आवाज नाही आला का हा तो बाईनं बलवणाला जाणं काय म्हणते तर जाते येतो बरं आवाज नाही आला का मला एवढा मोठा आवाज तुला हो नाही भराला तू हा ना तो बैल धरायला लागते मला म्हणते बैल धरून ठेव म्हणते मी इकडे बैल पाहून डालना थांब ना दाटून टिकले त्याला आवडतात तो टिकले मग बोलावते मला तो मला उभा करून ठेवून दे मग तो टिकले हिंडते मी दाटून मला बैल पाहू दे ना बैल पाहिजे मजा येते हा नाही बैल का पोट्टे रे हे रे लेकाची भाजी त्या एवढ्या मोठ्या गैरा दोस्ताना असून पाय त्याचं काय चुकलं म्हणा ते जगण्याला का तिकडे त्या बैल देत नाही त्याच्यावर बैल मग तिकडे हे करते घेऊ दिला का टोटले ओ संख्या बैल दिन नाही म्हटलं तिकडे जरा नाही म्हटलं गावात हा आता सांगून आलो याशिंद चुपचाप म्हटलं बाबू इकडे मला बैल पाहिजे आणलं का मला पोया राहायला पाहत मी अटकलो नाही इथं येईल का संख्या इकडे असं का गैरपणा नको करू लवकर ये मला समजा तुला ऐकून दिला इकडे ओ संख्या इकडे ना इकडे हा आलो जगन आता मारलो आलो आता 10 लाख लागला का 8 लाख मला बरं भेटले नाही डिफॉल्ट जोडी आपल्याला मॅडम जोडी भेटत नाही म्हटलं काही वसुली होईल का नाही होईल म्हटलं भेटली पण जोडी आहे ना तुम्ही आणली बरोबर आणली पण जोडी आणि काय कामाचे बैल हे नेना गैले बैल हे काय आता नाही आणले ते म्या पण ह्याच्या वसुली नाही होत ना चांगली ते पाहिजे होते सरपंचाचे शांताराम भाऊचे गोरे मला ते सण नाही बिलकुल धाम 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 त्याच्या बैलाला भंग पैसे भेटते हे काय हो हे काही नाही आता कसा दिल को दिला कोण गेला बिहाय ते घेतले मी हे काय हे बैला माहित नाही का हे रे बैला जीव गायला लोटत जायला लागले काय पुन्हा पोया सुटल्यावर संध्याकाळी होईन का काय घरी पण नेऊन द्याले घरी गेले ठेचला वाटते मला बैला काय गळ्यातले बैला खाऊन घालते का नाही घरात लोक मी हाकलतो ना मी हाकलतो तुम्ही काही काळजी करू नका हा घेऊन ठेव ना काय संध्याकाळ पण तो 10-11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत चालवायचे ना हा भेटते पैसे भेटते ना वसुली होते ना आपली होते बैला हाकलो ना आपण घराजवळ उभे केला काय ते जाते इकडे काढायचं काम नाही दिले नाही म्हणे पाहुण्याला का नाही खायच्या दिसून आला नाही पाहुण्याला बैल मला लागते आता थांबा पाहुणे जाऊन देतो बैल मी राहतो मागं हा बरं ठीक आहे पाणी तुमच्यावर बैला घेता हे जोडी चल देता तुम्ही ज्याच्या त्याच्या घरात मान जाऊ द्या नेकलेस मला मी ठेट म्हणालो मी मग काय तर माय म्हणणं ठेट आहे दुसरं काय तसंच कोणा बट बैल उभा केला का तिथं बसायला लावून दिले तरी पैसे गेले निघून आपण मग बोलते का ते दिसून आले दोघे जण एकचे एक आहे हा लेकाचे बोलते बारी आहे पण दोघे जण आहे पाहुणा झोमऱ्या धनियाबाजी हा तिकडे काय तुमचा सुट्टी आहे तिकडे कंदीलबुडा गेले नाही का तिकडे कंदीलबुडे जोडी पाहिले हा काय रे त्याला झुलं नाही फुलं नाही लेकाच्या याच्यावर खाल्ला आपला निरा ते रंगाना ते दोरं केले ते ना लाल बस यस ना आपल्या हैदीनं पिव्या केल्या चालला घेऊन उंगाऱ्या आहे तो चालल्या का झुलं नाही फुलं नाही काही नाही मठाट्या नाही येट्या नाही काही नाही काय लेकाचा कधील्या रे निरा त्या बैलाच्या माग माता कमावते 12 महिने आणि त्याला जरा साज नाही करत हो ना तेच म्हणाल मी काय राजाव कंदील बुड्यावर कमी आहे का पण तुम्ही आता हटकाले पाहिजे हटकणार जाता त्याला म्हणा काय राजाव म्हणा हा तुला शब्द म्हणा जरा की स्पाय बरोबर म्हणा ज्याच्या त्याच्या घरी गुरु त्याच्या याच्यावर झुलन हे ते आहे म्हणा तू पाय म्हणा राजा एवढं मोठं असून मी तेच म्हणाल होतं ना काहीच नाही निरा सास काही नाही आहे हा काय बोलता पुरी जिंदगानी निघून गेली माहिती त्याला फरक नाही पडले का काही हा हो पाहो सरपंच पा शांताराम हा
देवदास कुठे गेला का? देवदास काही दिसून नाही राहिला. देवदास कुठे गेला? अरे हां सरपंच, देवदास नाही दिसून राहिला. अरे तो देवदास काय माहिती त्याच्या घरी काय कोण कोण काही त्या गद बिमार पडलं का काय झालं म्हणजे डॉक्टरला दाखवून आला तो बाजारात. तिथंच झालं म्हणजे ते काय झालं त्याचं काय नाही. हे असीन ना तिकडे, पाय ना तिकडे असं कुकडे तर माया मागायला लागून आला तू इकडे. पाय ना तुला काही सोबती भेटून राहिला कोणी तिकडे. असं 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 हो ना, मला सोबती नाही ना कोणी इकडे. माझ्या सोबती लेकाचे कुठं गेले काय मी तो दिसून नाही राहिला ना, काच्या नाही दिसून राहिला थोडी दिसून. बरं पाहतो मी तिकडे असं कुकडे तर तुमच्या कुठं घासा बसते मला माझी सोय लावा लागते ना. उद्याची कर आहे, त्याच्यानंतर करीची सोय लावा लागते, हे आहे ते आहे, उद्याचा प्रोग्राम लावा लागते. आमची अलगच करावं लागेल आम्हाला. तुमच्या थोडं येतो बी आम्ही. पाहिजे तिकडं जसं काय तिकडे काय नाही तर. चला चला चला, पोया फुटला राहिला. आला घाट पायजा कधी आपला डेनियाबाजी पायजा इकडे इकडल्या साईड नवा. आता पोया फुटला चला आला बा. बाणाची जोडी निघून राहिली आता. पायजा बरोबर साईड नवा. पायजा हो सरपंच, पायजा तिकोण. हा ही नागा गिंगार बैल भना हाकल दिले का पोट्टे कुकड्या पायजा साईड ना इकडे डेनियाबाजी सुटला पोया सुटला तो इकडे हाणून आली. पायजा इकडे